जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण MCOM पार्ट सेकंड सेमिस्टर 4 2019 क्रेडिट पॅटर्नमधील रिसेंट ॲडव्हान्सेस इन बँकिंग अँड फायनान्स या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज या बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या परीक्षेच्या संदर्भातल्या विविध महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळं आपल्याला सर्व अपडेट मिळवायचे असतील तर निश्चित आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग बघूया. सगळ्यात अगोदर आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघा. विद्यार्थी मित्रांनो, रिसेंट ॲडव्हान्सेस इन बँकिंग अँड फायनान्स या विषयाचा क्वेश्चन पेपर हा 60 मार्काचा असणार आहे. यासाठी तुम्हाला पासिंगसाठी किमान 24 मार्क्स पडणं अपेक्षित आहे. पेपर लिहिण्यासाठी तुम्हाला 3 तासाचा टाईम स्लॉट हा दिलेला आहे. यामध्ये काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन तुम्ही बघा. नंबर 1, क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 6 आर कंपल्सरी. म्हणजे टोटल तुम्हाला 6 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यातील क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 हा कंपल्सरी तुम्हाला सॉल्व करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 2, 3, 4 आणि 5 अशा 4 प्रश्नांमधून कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ओके. आणि राईट साईडला तुम्हाला जे काही फिगर दिसत आहेत ते तुमचे मार्क्स इंडिकेट करत आहे असा त्याचा अर्थ होतो. सो यामध्ये क्वेश्चन नंबर 1 हा तुम्हाला MCQ असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 8 MCQ दिले जातील. त्यापैकी कोणत्याही 6 MCQ तुम्हाला सॉल्व करायचे आहे. मी म्हणेल इथे 8च्या 8 MCQ सॉल्व केले तरी चालतील. यासाठी तुम्हाला 6 मार्क्स आहे. नेक्स्ट एक क्वेश्चन नंबर 2 ब्रॉड क्वेश्चन आहे, तो 14 मार्कासाठी आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, 4 आणि 5 हे प्रत्येकी ब्रॉड क्वेश्चन असणार आहे. यासाठी प्रत्येक प्रश्नाला 14 मार्क्स दिलेले आहेत. यापैकी कोणतेही 3च प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहे. म्हणजे 14 त्रिक 42 मार्क तुम्हाला क्वेश्चन 2, 3, 4 आणि 5 मधून तुम्हाला मिळणार आहे. तर क्वेश्चन नंबर 6 हा तुम्हाला शॉर्ट नोट्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला 4 किंवा मॅक्झिमम 5 शॉर्ट नोट्स दिल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायच्या आहेत. यासाठी प्रत्येक शॉर्ट नोट्सला तुम्हाला 6 मार्क आहे. 2 यांची उत्तरं लिहिली तर तुम्हाला 12 मार्क्स हे भेटून जातील. ओके. सो या पद्धतीने इथे बघा, क्वेश्चन नंबर 1ला तुम्हाला 6 मार्क्स, क्वेश्चन 2 ते 5 यापैकी 14 त्रिक 42 मार्क्स होतील. आणि क्वेश्चन नंबर 6ला तुम्हाला 12 मार्क्स आहे. बघा, 42 आणि 12 54 होतात आणि 54 आणि 6 60 मार्कासाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. यासाठी परीक्षेच्या अनुषंगाने काही जी काही प्रश्न आहे, यामध्ये तुम्हाला माहिती आहे की बँकिंग अँड फायनान्स या विषयाची क्वेश्चन पेपर ही मराठी ॲज वेल ॲज इंग्लिशमधून येणार आहे. तर यामध्ये जे विद्यार्थ्यांना इंग्लिशमधून लिहायचे आहे ते विद्यार्थी इंग्लिशमधून सॉल्व करू शकता. ज्यांना मराठीतून लिहायचे ते मराठीतून सॉल्व करू शकता. यासाठी क्वेश्चन नंबर 1 जो काही दिलेला आहे तो आहे डिफाईन फायनान्शियल इन्क्लुजन, एक्सप्लेन रोल ऑफ फायनान्शियल इन्क्लुजन इन इकॉनॉमिक ग्रोथ. म्हणजेच वित्तीय समावेशन म्हणजे नेमकी काय आणि आर्थिक वृद्धीमधील वित्तीय समावेशनाची भूमिका स्पष्ट करा. किंवा तुम्हाला नुसतं फायनान्शियल इन्क्लुजन या नावाने सुद्धा काय केलं जाऊ शकतं, शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. नेक्स्ट आहे सेकंड इम्पॉर्टंट प्रश्न, तो म्हणजे क्रिटिकली एक्झामाइन द कॉन्सेप्ट अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल इन्क्लुजन. म्हणजे तुम्हाला फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजेच काय हे लिहायचं आहे आणि त्याची जी काही कन्सेप्ट आहे ती तुम्हाला डिफाईन करायची आहे. आणि ॲज वेल ॲज तुम्हाला त्याचे ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच उद्दिष्ट देखील स्पष्ट करायचे आहेत. म्हणजे आर्थिक समावेशनाची संकल्पना आणि त्याचे उद्दिष्ट याचे गंभीरपणे परीक्षण करा असा प्रश्न येण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे व्हॉट इज मीन्ड बाय NPAs अँड द लीगल अँड नॉन लीगल रिकव्हरी मेजर्स फॉर NPAs. म्हणजेच नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे नेमकी काय, म्हणजेच NPA म्हणजे काय आणि नॉन परफॉर्मिंग असेटसाठी कायदेशीर आणि गैरकायदेशीर उपायांची चर्चा करा. म्हणजे आपण NPA कमी करण्याच्या संदर्भाने कोणकोणत्या उपाययोजना करता येतील हा भाग या ठिकाणी दिलेला आहे. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ मायक्रो फायनान्स इन इंडियन कॉन्सेंट. म्हणजे भारतीय संदर्भात किंवा भारताच्या संदर्भात मायक्रो फायनान्स ही संकल्पना काय करायची आहे, स्पष्ट करायची आहे. नेक्स्ट आहे व्हॉट डू यू मीन बाय कोर बँकिंग, एक्सप्लेन द बेनिफिट्स ऑफ कोर बँकिंग.
किंवा कदाचित नुसतं कोर बँकिंगद्वारे किंवा कोर बँकिंग नावाने तुम्हाला शॉर्ट नोट्स पण येऊ शकते, मायक्रो फायनान्स नावाने शॉर्ट नोट्स पण येऊ शकते. कोर बँकिंग म्हणजे काय आणि कोर बँकिंगचे विविध फायदे स्पष्ट करा. नेक्स्ट आहे डिस्क्राईब द रोल ऑफ डिलिव्हरी चॅनल इन बँकिंग, म्हणजे बँकिंगमधील वितरण माध्यमांच्या भूमिकेचे वर्णन करा. नेक्स्ट आहे डिस्कस द कॉन्सेप्ट ऑफ इंटरनेट बँकिंग, डिस्क्राईब द ॲडव्हांटेजेस अँड लिमिटेशन ऑफ इंटरनेट बँकिंग. बघा, इंटरनेट बँकिंग संकल्पनेची व्याख्या द्या किंवा चर्चा करा आणि इंटरनेट बँकिंगचे फायदे आणि तोटे किंवा मर्यादा स्पष्ट करा. नेक्स्ट आहे डिस्क्राईब द ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ कमर्शियल पेपर, व्यावसायिक पेपरचे फायदे आणि तोटे सविस्तर स्पष्ट करा. नेक्स्ट आहे डिफाईन द टर्म ऑफ मार्केट अँड एक्सप्लेन द फंक्शन्स ऑफ मनी मार्केट. डिफाईन द टर्म ऑफ मनी मार्केट. मनी मार्केट म्हणजेच नाणे बाजार म्हणजे काय, नाणे बाजाराची व्याख्या द्या आणि नाणे बाजाराची विविध कार्ये स्पष्ट करा. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द रिसेंट डेव्हलपमेंट इन द इंडियन मनी मार्केट. भारतीय नाणे बाजाराचा अलीकडील काळातील विकास संदर्भात किंवा विकास हा स्पष्ट करा. ओके, डेव्हलपमेंट म्हणजे अलीकडील काळातील विकास हा काय करायचा आहे, आपल्याला स्पष्ट करायचा आहे. नेक्स्ट आहे डिफाईन द टर्म ऑफ स्टॉक मार्केट, एक्सप्लेन द फंक्शन्स ऑफ स्टॉक मार्केट. म्हणजे रोखे बाजार म्हणजे नेमकी काय, रोखे बाजाराची व्याख्या द्या किंवा रोखे बाजाराची विविध कार्ये स्पष्ट करा. नेक्स्ट आहे डिस्टिंग्विश बिटवीन BSc आणि NSE, एक्सप्लेन द फंक्शन्स अँड, इथं BSc नाही आहे BSE. ओके, डिफाईन द टर्म ऑफ BSc आणि NSE, एक्सप्लेन द फंक्शन्स अँड सर्व्हिसेस बाय रिकग्नाइज्ड स्टॉक एक्सचेंज. म्हणजे मुंबई भाग बाजार आणि राष्ट्रीय भाग बाजार यातील फरक स्पष्ट करा आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजद्वारे देऊ केलेली कार्ये आणि सेवा स्पष्ट करा. किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही महत्त्वाचे प्रश्न सेबीचे जसं तुम्हाला फंक्शन्स विचारलं तसं सेबीचे तुम्हाला कार्य व्यतिरिक्त तुम्हाला त्याची हिस्ट्री विचारलं जाईल असा सुद्धा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे किंवा सेबीवरती तुम्हाला शॉर्ट नोट्स पण विचारली जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे बँकिंग ऑम्बुड्समॅन स्कीम 2006. नंतर आहे कॅमल्स रेटिंग इन बँक्स, म्हणजे बँकांमध्ये कॅमल रेटिंग या नावाने तुम्हाला संकल्पना स्पष्ट करायची आहे. नेक्स्ट आहे EMI मीन्स ज्याला आपण इक्वलाइज मंथली इन्स्टॉलमेंट म्हणतो, मराठीमध्ये त्याला समान मासिक हप्ता असं म्हटलं जाईल. नेक्स्ट आहे मोबाईल बँकिंग, त्याला मराठीत पण मोबाईल बँकिंगच म्हणलं जाईल. पुढे आहे नॉन परफॉर्मिंग असेट, ज्याला आपण शॉर्टमध्ये NPA असं आपण म्हणत असतो. नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर EFT, त्याला मराठीत इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण असं म्हटलं जाईल. नेक्स्ट आहे ट्रेजरी बिल्स, म्हणजे ट्रेजरीचे बिलं जे काही आहे त्या बाबतीत शॉर्ट नोट्स येऊ शकते. नेक्स्ट आहे सेबी म्हणजेच काय, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. नेक्स्ट आहे मनी मार्केट डेफ फंड, नाणे बाजार कर्ज निधी. नेक्स्ट आहे मनी मार्केट डेरिव्हेटिव्ज, म्हणजे मनी मार्केट डेरिव्हेटिव्ज याला मराठीत पण तेच म्हटलं जाईल. नेक्स्ट आहे मुंबई भाग बाजार, त्याला आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज यावरती पण शॉर्ट नोट्स येऊ शकते. आणि लास्ट आहे बुक बिल्डिंगवरती पण शॉर्ट नोट्स येण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी MCQच्या रिलेटेड काही महत्त्वाची माहिती देतो, जसं EMI, सेबी, ETF, नेट बँकिंग किंवा आणखीन तुम्हाला डीमॅट यांचे फुल फॉर्म कदाचित विचारण्याची शक्यता आहे. सेबीची स्थापना कधी झाली, त्यांना मान्यता कधी भेटली, यांच्या जे काही डेट्स आहे त्या डेट तुम्ही काळजीपूर्वक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण रिसेंट ॲडव्हान्सेस इज बँकिंग अँड फायनान्स या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे प्रश्न आपण दिलेले आहे. काइंडली नोट, यातीलच सर्व प्रश्न येतील असं काही नाही, काही प्रमाणात प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. पण आपण जर का पुस्तकातून किंवा जे काही तुमचा सिलेबस आहे त्यानुसार जर का आपण परीक्षेची तयारी केली तर निश्चित तुम्हाला चांगल्या पद्धतीने यश हे मिळू शकतं. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. यानंतर आपण पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आपल्या चॅनलमधील बाकीच्या व्हिडिओ देखील रेफर करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत चांगल्या पद्धतीचे मार्क्स हे भेटून जातील. सो तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.